बघा राजेश पाटील इथं मात्र चेंजअप चालू आहे, तर मी विनंती करतो राजेश पाटील एक सामन्यासाठी सहकार्य करा. आणि केतन मेहर एक लेजंड खेळाडू 40+ मास्टर ट्रांबे कोलीवाडा संघात सुद्धा इथं आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा करूया सहर्ष स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आपण पाहतोय पारगाव संघाला टी शर्ट पुरस्कृत केले कामगार नेते सन्माननीय आदरणीय, ना कुठला पद ना कुठला आमदार ना कुठला खासदार, सर्वांच्या जनसामान्यांच्या घरामध्ये राज्य करणारा एक दमदार नेता महेंद्र शेठ घरत यांच्या माध्यमातून टी शर्ट पुरस्कृत करण्यात आलेले आहेत, त्यांचं सुद्धा करूया सहर्ष स्वागत. दोन्ही पंच पारगाव संघाची A1 जोडी राजेश पाटील आणि केतन मेहर मैदानामध्ये. 12वा खेळाडू या ओले संघाचा आणि प्रफुल्ल मोकल साहेबांचं आगमन सहर्ष स्वागत. आज मात्र सचिन पाटील, अभिजित जितेकर, भूषण निकम, मच्छिंद्र मोकल, विशाल तारेकर, निनाद तारेकर सर्व आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि आम्हाला या स्पर्धेसाठी ज्याने आम्हाला ट्रॉफी दिल्यात ते मात्र कुणाल अरुण तारेकर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकावीर ट्रॉफीज, तसेच कैलासवासी वामन जानू पाटील यांच्या स्मरणार्थ मच्छिंद्र मोकल आणि सचिन मडवी यांच्याकडून प्रथम तृतीय क्रमांकाची ट्रॉफी, सामनावीर कैलासवासी कृष्णाबाई ज्ञानेश्वर तारेकर यांच्या स्मरणार्थ कैलास ज्ञानेश्वर तारेकर आणि अमीर ज्ञानेश्वर तारेकर यांच्याकडनं आम्हाला सामनावीर ट्रॉफी, सन्मान चिन्ह आम्हाला दिलेत. श्री ज्ञानेश्वर पुंडलिक जितेकर यांच्याकडनं सन्मान चिन्ह आम्हाला स्पर्धेसाठी देण्यात आलेले आहेत, त्यांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. 3 षटकांचा सामना असेल आणि 10 मिनिटांमध्ये प्रति षटकासाठी 5 मिनिटाचा अवधी, 10 मिनिटांमध्ये 2 षटक केतन मेहर आणि राजेश पाटील ही कंप्लीट नाही झाली तर एक खेळाडू आतमध्ये घ्या. गोलंदाज विघ्नेश पाटील, पहिला चेंडू 10-12 पावलांचा स्टार्ट. समोर फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईकला सागर गायकवाड, नॉन स्ट्राईकला समीर गायकवाड आणि गोलंदाज विघ्नेश पाटील. दुसऱ्या फिरती सामना पहिला चेंडू अराउंड द कार्पेट चेंडू खेळून काढला, क्षेत्ररक्षक वेगाने येतो चेंडूवर, हितेश पाटील चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत फक्त एक धाव. संघाची धावसंख्या 1 ने खातो बोलतोय. 3 षटकांचा सामना आहे. तीन षटकांची लढत आपण पाहतोय. षटकातील पुन्हा एकदा क्षेत्रक्षामध्ये थोडस बदल, तर दोन्ही पंचांना माझी एक कलकलीची विनंती असेल, कुठल्याही प्रकारचा टाइमपास करू नका प्लीज, कारण सामने 12 संघ इथे खेळवायचे आहेत आणि उजेडामध्ये फायनल झाली पाहिजे, नाहीतर मग 1 ओव्हर 2 ओव्हर टॉसवर असा नको. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. प्रकाश ठाकूर साहेब थोडस आराम, दमदार कामगिरी. पुढचा चेंडू गुडनाटेक तमाशात एक चेंडू मात्र भिरकावून दिलाय अरुंद कार्पेट, पंचांचा इशारा आलाय. दन करत चौकार 4 धावा. संघाची धावसंख्या 5. धावफलकावर 2 चेंडूचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावर. पारगाव विपक्ष ओवले आणि पंच आपण पाहतोय लालचंद गावट वाघिलवाडा. सध्या ऑफिशियल पंचांना आराम दिलाय. केतन मेहर आणि A1 जोडी राजेश पाटील. बघा भरपूर स्पर्धेमध्ये राजेश पाटील पण पंच असतो आणि केतन जस्ट 40 झालाय, पण काय जबरदस्त सद्गुरू सिमेंट सप्लायचा खेळ त्याने चालवलाय. दमदार कामगिरी. कन्हैया शेठ पाटील यांच्या संघामध्ये नेहमीच खेळत असतो. विघ्नेशचा पुढचा चेंडू लेफ्ट हँड फलंदाज समीर साठी. पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू मारलाय. क्षेत्ररक्षक वेगवान 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 चेंडू मात्र सुंदर कामगिरी. ऋषभ तारेकर बघा प्रीतमच्या हातामध्ये सरळ चेंडू येतो आहे. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली. बिनबाद 7 धावा. हितेश पाटील, दीपेश मेहर, कुणाल मोकल, करण म्हात्रे, विपुल म्हात्रे, प्रीतम दलवी, मंगेश भगत, विघ्नेश पाटील.
पुन्हा एकदा जोरदार प्रहार झेल आहे. बघूया झेल खाली ऋषभ तारेकर. पहिला हादरा, पहिला धक्का, बॅटरी पाहिलं, पहिली विकेट काढत. कमलाकर पाटील कुठे गेले? नो बॅट्समन अश्विन पाटील, अश्विन सुनील पाटील मैदानामध्ये. ओल्या गावातील दमदार व्यक्तिमत्व, रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय श्री राकेशभाई गायकवाड यांच्याकडनं ओल्या संघाला शुभेच्छा आल्यात. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. तर पाहूया पुन्हा एकदा विघ्नेशने मात्र सफलता मिळवली. जबरदस्त झेल घेतला ऋषभ तारेकर. आता मात्र मिडल ऑर्डरचा फलंदाज, वन डाऊनचा फलंदाज, पाठीचा कणा अश्विन पाटील मैदानामध्ये. धावा झाल्या 7 आणि गडीबाद झाला 1. 3 षटकांची लढत. आमच्या ट्रांबे वर्ण सुद्धा दादा इथे आलेत सामन्याचा आनंद घेण्यासाठी. ट्रांबे संघ सुद्धा इथे वेळात वेळ काढून उपस्थित झाला आणि प्रत्येक पाटील साहेबांचं आगमन सरसे स्वागत. तर पाहूया पुन्हा एकदा सामना सुरुवात. अश्विन पाटील आलेत, बीट झालेत. चेंडू, जेवढे चेंडू डॉट येतील तेवढा मात्र प्रेशर टेन्शन वाढेल ओवले संघावर आणि जेवढ्या धावा जमतील बघूया. विघ्नेश पाटील दमदार, विराट कोहली फॅन, हातावर टेटू आहे विराट कोहलीचा. जबरदस्त कामगिरी, नावात सर्व काय, गणपती बाप्पाचं नाव विघ्नेश. दिसले विघ्न कर दूर. हो, आणि हा चेंडू मात्र भिरकावून दिला मिडविकेट क्षेत्राकडे. पाहता पाहता अश्विनच्या बॅटमधून चेंडू गेला. केतन मेहर सरांचा इशारा आलाय. चौकार आणि संघाची धावसंख्या 4 फुट सरकली. स्कोर काढून स्कोर झाला 1 बाद 11 धावा. 11 धावा धापल कावर. बघा आमचे सर्व मित्र आज 40+ मध्ये बेलवली, ट्रांबे, भिंगारी, पारगाव सर्व पाहायला मिळते. रथी महारथी. स्कोर झाला 11. 11 रन्स. लॉस्ट ऑफ 1 विकेट्स. साची स्पोर्ट्स ओले अगेन्स्ट जैन अनबा पारगाव. हरीश केदारी ज्याने जबरदस्त रुचकर अशी बिर्याणी दिली, त्यांचं करूया सरसे जगात. आणि त्यांच्या समेत उद्योगपती अनिल मेहर, पारगावची बुलंद तोप. पाहूया गोलंदाजीमध्ये परिवर्तन. पाहूया मंगेश भगतला पाचारण केलाय. सॉरी कुणाल आहे, कुणाल मोकल आहे. आणि स्कोरला आपण बघतो लक्ष्मण वाघमारे. आमचे भाई गायकवाड, माऊली प्रसाद लाईव्ह. आज मात्र दमदार काम बघा. पंचांनी थोडं लक्ष द्यायचंय. पंचांनी टीम वर्क करून देऊ नका टीमला. स्पीडअप घ्या. कंटिन्यू. सामन्याला सुरुवात करतो आहे वलिया कुणाल मकाल आणि समोर फलंदाज सागर गायकवाड. आणि हा सागर साठी चेंडू प्रीतमच्या डोक्याच्या वरनं दन 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 करत षटकार. आणि संघाची धावसंख्या प्रीतमला मात्र पाहावं लागतंय. क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. संघाची धावसंख्या 6 ने वाढली. स्कोर गाडो स्कोर झाला आतापर्यंत धावा झाल्या धापलकावर 17 धावा 1 गडी बाद. 3 षटकांची लढत, 18 चेंडूचा खेळ आणि धावा झाल्यात 17. दमदार कामगिरी. पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा संपर्क. पुन्हा एकदा चेंडू मात्र भिरकावून दिलाय. दन 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 करत चेंडू गेला सीमा पार. षटकार. संघाची धावसंख्या पुढे झाली. धावफलका धावा लागल्यात 23. दुसरं षटक प्रगती पाटावर जसा आला चेंडू तसा मात्र भिरकावून दिलाय. दमदार कामगिरी. याच मैदानावर 70 रुपये ग्रुप सामने झाले होते आणि सर्व टीमला भोजन व्यवस्था हरीश केदार यांनी दिली होती. 70 रुपयाचा आज पण आहे. म्हणजे काय दमदार. पारगाव म्हटलं की कशाची कमी नाही. पीपीएल मध्ये कलिंगर देणारा आणि कोंबडा देणारा ग्रुप आहे 70 ग्रुप. करूया सहर्ष स्वागत. एकच वादा आणि पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. टाइम टाइम पंच टाइम नोट करा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम खेळून काढला. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक वेगाने येतो. चेंडू उचलला फेकणार तो बरोबर बघता बघता ओ इतने मात्र जबरदस्त फेकी परंतु सुरक्षित क्रीज मध्ये दोन्ही फलंदाज. मट्टी गोबर पानी से बनी हुई है खेलपट्टी. इसके ऊपर खेला जा रहा है मुकाबला. 1 दिन का मुकाबला जय हनुमान क्रिकेट टीम पारगाव की ओर से. और यहाँ पे टीम का स्कोर 25. देखो मैंने पहले कहा पारगाव है कुछ कम नहीं. देखो मच्छिंद्र मोगल के बच्चे.
पुढचा चेंडू या षटकात पाहायला मिळेल. कुणाल मुकाचा चेंडू फायनल क्षेत्राकडे ट्रॅव्हल झाला. पाहता पाहता क्षेत्ररक्षक वेगाने येतो. करण म्हात्रे चेंडूवर येतो. चेंडू उचलला फेकणार तोपर्यंत इथे मात्र 2 धावा चित्तेच्या चपलाईने पूर्ण करतात साची स्पोर्ट्स ओवळे संघ अगेन्स्ट जय ननोबा पारगाव. अक्षय पाटील विकास पाटील यांचा संघ. संघाची धावसंख्या 1-27. 27 धावा दापलकावर लागल्यात. दगा भाई गायकवाड आपलं काम चोख बजावतोय. माऊली प्रसाद लाईव्हच्या माध्यमातून पंचांश आपले काम चोख करतात. आयोजक आपलं काम चोख करतात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा झेल उडाला. झेल कडे क्षेत्ररक्षक वेगाने येतो. हितेश पाटील बॅट उद्या पावले. दुसरा हादरा दुसरा धक्का दुसरी विकेट तंबूच्या आसऱ्याला. तू चल ने आया. दमदार कामगिरी. सागर गायकवाडची खेळी संपुष्टात आली. नवीन फलंदाज नवीन बॅट्समन मैदानामध्ये अमित मुंगाजी. या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी आम्ही भरपूर वेळा जवळून अतिशय जवळून खेळ पाहिला. साखळी मैदान असेल किंवा कुठल्याही मैदानामध्ये आपली छाप मात्र सोडणारा खेळाडू आहे अमित मुंगाजी. अतिशय दमदार कामगिरी अश्विन पाटील. आणि आज पंच म्हणून आपण पाहतोय पारगाव संघाचे 2 रथी महारथी आणि A1 जोडी केतन मेहर आणि राजेश पाटील. किती युद्ध झाले किती लढाई झाल्या तरी मात्र मित्रता मात्र एकत्र. तर पाहूया पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. स्पीडअप करा प्लीज. केतन मेहर आणि राजेश पाटील कुठल्याही प्रकारचा विलंब करू नका. तर कुणाच्या षटकातील पुढचा चेंडू अमित साठी. ब्लॉकआउटचा मारा ब्रह्मास्त्राचा वापर क्रिकेटला शस्त्र त्रस्त्र आणि या चेंडूवर फलंदाजाला खेळण्यासाठी मात्र नांगी टाकावी लागते. स्कोर कार्ड स्कोर झाला आतापर्यंत लक्ष्मण वाघमारे 1 बाद 2 बाद धावा 27. बघा व्हीआयपी कॉल 27 धावा दापलकावर. शेवटचा षटक हाताळण्यासाठी डावखुरा गोलंदाज द केक शॉपचे मालक विपुल म्हात्रे. टायमिंग नोटेट करा प्लीज. बघा मच्छिंद्र मुक्कल मला वारंवार सांगतो प्रति षटकासाठी 5 मिनिटात अवधी. केतन मेहर टाइम जर जास्त झाला तर एक खेळाडू डायरेक्ट सर्कल मध्ये. गावाची स्पर्धा आहे. गावातला संघ खेळतोय. होम ग्राउंड आहे. पाहुण्यांना बोलवलं पाहुणचार केलं चापाने दिले. आता मात्र इथं बघूया दमदार कामगिरी. प्रकाश ठाकूर साहेब धुतुमरण आलेत समाजन करण्यासाठी. हो विपुलचा चेंडू ते मात्र फसवा गोलंदाज. चेंडू गेलाय निर्धाव. तिसरं षटकाला प्रारंभ झाले. सुरुवात झाली आरंभ प्रारंभ आणि करूया शुभारंभ. वा चेंडू भिरकावून दिला. इथे मात्र बघूया काय होतोय काय घडतोय. सेफ शॉट स्वतः गोलंदाज चेंडू मागे. त्याचा फायदा 2 होतील का. आणि फलंदाज दुसरी घेण्याच्या मोहामध्ये मोह आवडला नाही आणि फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद तू चल में आया. तिसरा गडी गारत. संघाची धावसंख्या दाखवायला लागली. बोल बोल लवकर. 28 ना 28 ना भाई 28. 3 षटकांची लढत 28 धावा दाबलकावर बॅट्समन ने आर्यन. बॅट्समॅन पण जबरदस्त आहे. अमित पाटील ओवले संघाचा 12वा खेळाडू. सिव्हिल इंजिनियर विनायक पाटील आणि त्यांच्या समेत वीरेन पाटील यांचं सुद्धा आगमन करूया. त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 5,000 रुपयाची धनराशी आलेली आहे. त्यांचं सुद्धा मी करतोय. आमच्या मंदिरात विनायक पाटील यांचं करूया सहर्ष स्वागत. फोटो प्रकाश ठाकूर सर. आर्यन आले. चला केतन मेहर नो टाइमपास. पुढची मॅच तुम्हाला खेळायची आहे. मला काही प्रॉब्लेम नाही. कारण चेंडू तुम्हाला टोलवायचा आहे. मला काय कालोखामध्ये बोला सांगला तरी मी बोलेन. आणि टाइम इज मनी. निनाद तारेकर रेडी पोझिशन मध्ये आहेत. सीएच गाजवली प्रीमियर लीग गाजवली. आता मात्र घरचा मैदान गाजवायचा आहे. विपुल म्हात्रेचा पुढचा चेंडू पूर्ण सेपल झाले होते. फिरून मारण्याचा प्रयत्न पण विपुल हा 5व्या गोलंदाज आहे. या लेफ्टी गोलंदाजावर मात्र प्रहार करणं शक्य नाही मित्रांनो. आणि डावखोरा गोलंदाज नेहमीच फलंदाजासाठी डोकेदुखी असतो. टेन्शन प्रेशर कंबर दुखी. इथे बघा पुन्हा एकदा सापडला झाल्यामध्ये. आणि प्रीतम याच्या हातामधून झेल सुटणं मुश्किल आहे. दिसायला छोटा आहे पण कारनामा फार मोठा आहे. असा प्रीतम
आणि आणखीन जर एक विकेट घेतला विपुलने तर अनिल शेठ मेहर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. विनायक आलाय. 2 चेंडू आहेत. अजून सुवर्ण संधी विपुलला. एक सफलता जर मिळवली तर अनिल शेठ मेहर उद्योगपती यांच्याकडनं 1000 रुपयाचं रोख कॅश. होप्स वाढवायचं असतं. गोलंदाजाचा होप्स वाढवायचा गेलं. गोलंदाजाला प्रोत्साहन द्यायचं हेच काम असतं. प्रेक्षक आणि आपले प्रेक्षक मायबाप नसतील तर सामन्याला मजा नाही. समालोचक नसतील तर सामन्याला मजा नाही. लाईव्ह नसेल तर सामन्याला मजा नाही. आणि खेळाडूच नसतील तर क्रिकेटला मजा नाही. टायमिंग नोटेट केला. मच्छिंद्र मुकल वारंवार मला सांगतात टायमिंग 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 महत्वाचं आहे. पण नाही त्या बघा इथे मात्र 1000 रुपयाचा प्रश्न आणि 1000 रुपयाचा मानकरी ठरला विपुल म्हात्रे. आणि दादाला माहित आहे सागर बोलला विषय संपला. आले आणि इथे मात्र आपण पाहतोय अवले विपक्ष पारगाव असा सामना चालू आहे. धाव फलका धाव झाला. 3 गडी बाद झाले. स्कोर कार्डवर स्कोर झालाय 28. त्याला अनुभ्यासनं लगेच जायचं आहे. 28 धावा दापलकावर लागल्यात. सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळतोय. दमदार कामगिरी. आमचे कल्पेश नेहर आणि मनीष तारेकर यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं. त्यांचं सुद्धा करूया सरचे स्वागत. आणि ट्राम्बे संघात सुद्धा सरचे स्वागत. आमचे विनायक पाटील यांचं सुद्धा करूया सरचे स्वागत. सिव्हिल इंजिनियर. आता मात्र या षटकातील चेंडू असतील शेष. 1-2 गो. अंतिम चेंडू आणि अंतिम चेंडूवर मात्र चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतो मिडविकेट क्षेत्राकडे. ऋषभ तारेकर चेंडूची पकड करेपर्यंत इथे मात्र विघ्नेश पाटील बघा जबरदस्त प्रयत्न. आपला 2 प्रयत्न आणि इथे मात्र 2 कंप्लीट झाल्या. तिसरीसाठी धाव घेताना फलंदाज मात्र धावबाद आणि षटक संपलंय. आणि स्कोर कार्डवर टोटल धावा धापकावर लागलं. त्या मात्र आतापर्यंत पाहायला गेलं तर टार्गेट असेल 30 धावचे. 30 झाल्यात. 31चं टार्गेट. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या ओवले संघ लवकर लवकर. आणि पारगाव संघ सलामीचे फलंदाज चेंडूची पाणी करून लगेच पारवा मैदानामध्ये. 1 शॉट 1 शॉट. बघा राजेश पाटीलचं लक्ष केंद्रित आहे. जबरदस्त कामगिरी. आणि इथे मात्र धावा करावे लागतील तुम्हाला 30. 29 झाल्यात. 30चं टार्गेट. 1 रन शॉट. काय पंच मात्र लक्ष केंद्रित. दमदार कामगिरी. चला लगेच लगेच उतरा. नो टाइम पास. नवीन चेंडू द्या. नवीन तर विनायक पाटील साहेबांचे इथे स्वागत करण्यात येतं स्पर्धेच्या माध्यमातून. विनायक मुद्रा पाटील सिव्हिल इंजिनियर आणि कन्स्ट्रक्शनचे सर्वात आणि त्यांच्या समेत त्यांचे सुपुत्र वीरेन पाटील यांचं सुद्धा आपण करूया सरचे स्वागत. आमचे आयोजक नितेश पाटील यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करायचं आहे. विनायक पाटील आपण वेलात वेल काढून या स्पर्धेला उपस्थित राहिला ना. स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल आपलं मायचितकार शाल प्रेमातमध्ये पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन सरचे स्वागत करण्यात येत आहे. तसे बॉम्बेपाडा गावचे रवी भगत आपलं सुद्धा सरचे स्वागत करतोय मी स्पर्धेच्या माध्यमातून. चला यापुढील सामना होईल पारगाव 40+ वर्सेस भिंगारी 40+ दोन्ही संघाच्या संघानिकांनी यायचं या लवकरात लवकर. चला या. टॉस झालेला आहे. अनिल मेहर साहेबांचं सुद्धा इथे स्वागत करण्यात येतं. उद्योगपती त्यांच्या माध्यमातून तब्बल रोख कॅश 5000 रुपयाचे धनराशी आलेलं आहे. त्यांचं सुद्धा करतो आम्ही सरचे स्वागत. अनिल मेहर साहेबांचं स्वागत करतील आमचे मच्छिंद्र मोकल. उद्योगपती एक जबरदस्त व्यक्तिमत्व असणारे अनिल शेठ हरी मेहर यांचं करतो आपण सरचे स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच कल्पेश मेहर सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सरचे स्वागत. आणि मनीष तारेकर. चला राजेश पाटील क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. सलामीचे फलंदाज चेंडू द्या नवीन. आयोजक निनाद तारेकर प्लीज चेंडू पुरवा. विघ्नेश 30 धावांचं टार्गेट आहे. 18 चेंडू 30ची गरज. अश्विन पाटील यांना आपण पाहू शकता. चेंडू घ्या बाब्या.
आणि बघा लालचंद गाभणला थोडासा आराम दिलाय, कारण ते कंटिन्यू उभं राहणं शक्य नसतं मित्रांनो, पंचगिरी करणं खाऊ नये. रवी भगत बांबेपाडा आपण यायचं, आपलं सुद्धा आयोजकांच्या वतीने सरसे स्वागत केलं जाईल. डॉक्टर रवी भगत आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, त्यांचं करूया सरसे स्वागत. बघा रवी भगतला आणण्यासाठी आमचं स्वतः आयोजक सचिन पाटील गेलेत. काय प्रेम आहे. सागर गायकवाड दमदार खेळाडू, सकाळी 6:30 वाजता करणार पोहोचला असता प्रॅक्टिस साठी. आता मात्र 18 चेंडू आणि सागर कंपल्सरी चेसिंग मध्ये 30 धावा बनवायच्यात पारगाव संघाला. शक्ति गोलंदाज 6 गेंदे 30 की दूरी, खुद की पहले टीम की ओर से पहली ओवर लेके आ रहा है शक्ति, उसके सामने है विघ्नेश पाटिल, नाश्ते गेंद में हितेश पाटिल. पहली गेंद काफी गेंद निकाले के सारों गेंद को बड़ा गेंद जाती हुआ है फाइनल की दिशा में. जब तक खिलाड़ी गेंद के नीचे आए तब तक गेंद सीमा रेखा को छूने के लिए या चौवा. मॅच चालू आहे मित्रांनो, चेंडू आतमध्ये फेकू नका. भिंगारी टीम चौकार आलाय, 4 धावा दापलकावर. आणि मी स्वयंसेवकांना विनंती करतो, तुमच्याकडे चेंडू आले तर प्लीज मैदानामध्ये पुरवा. दमदार कामगिरी आहे. 30 धावांचा टार्गेट, 4 धाव्याने खातं खोललं, चौकारानं खातं खोलतोय तो मात्र विघ्नेश पाटील. शक्तीचा दुसरा चेंडू. पुन्हा एकदा गुडनाट एक तमाशा देख, इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न, चोरून धाव घेतली जातोय. दमदार कामगिरी. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली, 5 धावा दापलकावर. 30चा टार्गेट आहे. 18 चेंडूचा केला, एक डावखुरा, एक उजवा फलंदाज असल्या कारणामुळे वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतो. तो मात्र साची स्पोर्ट्स ओवले संघाला अगेन्स्ट जय नानोबा पारगाव. तर पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. शक्तीच्या षटकातील पुढचा चेंडू पडतोय हितेश पाटील साठी. अप्रतिम चेंडू, स्टेट बॅट टू द बॉलर आणि स्टेट क्षेत्ररक्षक मात्र चकतोय, मात्र बॅकअप चांगला मिळतोय. इथे मात्र धावा पूर्ण करण्यामध्ये यशस्वी झाले दोन्ही खेळाडू. संघाची धावसंख्या दाबला लागतोय ती मात्र 7 धावा दाबलकावर. आपण पाहतो माऊली प्रसाद लाईव्हच्या माध्यमातून सर्व सामन्याचं कव्हरेज पाहिलं जातोय. दमदार कामगिरी. शक्तीचा पुढचा चेंडू हितेश पाटील साठी पडतोय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि इथं मात्र चेंडू जातोय दन 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 करत. केतन मेहरचा इशारा, चौकार आणि 4 धावेने संघाची धावसंख्या धक्का लागतो ती मात्र 4 ने वाढून स्कोर झाला. आतापर्यंत पाहायला गेलं तर बिनबाद 11 धावा. लक्ष्मण वाघमारे जबरदस्त कामगिरी. 11 धावा दापलकावर लागल्यात. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. षटकातील काय चेंडू शेष असतील आणि इथे मात्र स्वतः कर्णधार विनीत पाटीलने झेल सुटला होता, परंतु परत एकदा झेल जाळ्यामध्ये. आणि आपण पाहतो आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट इकडे बघा, एका बाजूला स्वर्गीय दिबापडे साहेब आंतरराष्ट्रीय विमानतळाने त्याच्या मध्ये बसलेलं हे क्रीडांगण ज्ञानोबा क्रीडांगण पारगाव. आणि या ज्ञानोबा कमिटीचं पण आपण करूया सहर्ष स्वागत. का मैदान त्याने दिलंय मॅचेस ठेवण्यासाठी, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. चला स्पीडअप करा, आपले नवीन बॅट्समॅन लगेच पाठवायचा आहे मैदानामध्ये. कुणाल मोकाल. आता मात्र चेंडू आणि धावांचं समीकरण असेल भाई. बारा चेंडू आणि कंपल्सरी चेसिंग मध्ये 19 धावसंख्येची गरज पारगाव संघाला ओवले संघाच्या विरोधामध्ये. सॉरी क्षमा साहेब. लक्ष्मण तुम्ही मोबाईल मध्ये नका बघू. तुम्ही बोलले तुम्ही वापस घेऊ शकता, मी बोलले मी वापस नाही घेऊ शकत. 13 चेंडू 19 ची गरज. 13 चेंडू 19 धावा. या षटकातील एक चेंडू शेष आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. नो टाइम पास, टाइम इज मनी. वेल कोणासाठी थांबत नाही, वेलेला मत द्या. हा चेंडू इथे मात्र झेल आहे. बघूया झेलकडील क्षेत्ररक्षक वेगाने आलाय आणि पाहता पाहता चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला, फलंदाज झाला. झेल बाद दुसरा. कुणाल मोकल बॅट ते पावले. आता मात्र चेंडू आणि धावांचं समीकरण येणारे चेंडू असतील 12 आणि गरज असेल ती मात्र कंपल्सरी चेसिंग मध्ये 19 धावसंख्येची. 12 चेंडू 19 ची गरज. बघा आमचे भूषण निकम.
चला केतन मेहर आणि राजेश पाटील प्लीज ओले संघ अमित भाई आणि सागर गायकवाड अश्विन पाटील प्लीज जरा सहकार्य करा. प्रीतम दलवी आले मैदानाच्या आतमध्ये. मगाशी पण सामना जबरदस्त झाला होता विपुलनं आणि शेवटच्या चेंडूवर मात्र चौकार मारून सामना विन केलाय. आता मात्र सेम सिच्युएशन सेम सिच्युएशन मध्ये सामना आलाय. आता रंगात रंगात आली मॅच. दमदार कामगिरी. तर पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. राजकुमार जितेकर साहेबांचं आगमन झाले. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात बघूया. गोलंदाज विनीत पाटील स्वतः कर्णधार. 12 मध्ये बनवायचे आहेत कंपल्सरी चेसिंग मध्ये 19 धावा. इथे मात्र सर्वात चेंडू बघबगी भागवत्री बंबास्ती उपटसा मला घाबरला त्रिफला उद्ध्वस्त. विघ्नेश पाटील चिखली संपुष्टात. आता मात्र याची डोला पाहतो आपण. जय हनुमान गौरव गणेश मित्र मंडळाचा हा क्रिकेटचा दिमागदार सोहळा वर्ष पहिले. काय आयोजन आहे, काय नियोजन आहे, काय संयोजन आहे. 4 40+ संघ ट्रांबे भिंगारी पारगाव बेलवली आणि बघा बाब्या दादा यांचं आगमन. आणि स्वप्नील दादा पिल्यानंतर टेस्ट कशी आहे. ओके तर वळूया आपण एकदा सामन्याकडे. बघा राजेश पाटील वॉर्नअप करतात. आता प्रॅक्टिस चालू आहे आणि पुढचा सामना त्यांचाच आहे. हा बघा कसे हसतात बघा. नामचीन खेळाडू आहे. तर आता मात्र चेंडू आणि धावांचं समीकरण 11 चेंडू 19 समीकरण. कंपल्सरी चेसिंग दीपेश मेहर आणि प्रीतम दलवी यांच्यावर सर्व सामन्याची मदर, सर्व दावेदार, सर्व धुरा त्यांच्या खांद्यावर. दोन्ही भावांना मात्र काहीतरी कामगिरी करावी लागेल. दीपेश मेहर अभी जुड़े हैं. काफी बढ़िया परफॉर्मेंस देखने को मिलेगा. ये विनीत की गेंद थी, गेंद को टक्कर दिया मिडविकेट के क्षेत्र में. जब तक खिलाड़ी गेंद के नीचे आए तब तक पर्याप्त समय था 2 बल्लेबाज के पास. 1 रन पूरा किया. 1 रन से बढ़ता हुआ स्कोर. 2 विकेट खोने के बाद भार्गव टीम 12 रन. आने वाली गेंदें होगी 10 और यानी कि जरूरत रहेगी 18 रन की. यानी 3 छक्के कंपल्सरी आपको लगाने ही पड़ेंगे. 10 गेंदे 18 की दूरी, 10 चेंडू 18 धावा. सामना ऍडव्हान्टेज स्थितीमध्ये आहे, रोमांचक स्थितीमध्ये आहे. बघूया कोण होणार विजयाचा शिल्पकार. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. पुन्हा एकदा हा चेंडू खेळून गेला पुढे. पुन्हा एकदा दुसरीसाठी प्रयत्न चालू आहे. ओ डायरेक्ट हिट और यहाँ पे बल्लेबाज का मारेगान. गोटी नेम जबरदस्त आहे. आणि इथे मात्र कोणी 12वा गरडा पण कम्प्लीट झालाय. कारण टी शर्ट सर्वांचं सेम आहेत. पण चांगली कामगिरी. तर अश्विन पाटील डायरेक्ट हिट कोणी केला. आर्यन. आता लाईव्ह चालू आहे, माहिती असणं गरजेचं आहे. 12 खेळाडूची काय चुकी नाही. आणि टी शर्ट सर्वांचे सेम आहे त्यामुळे कन्फ्युज होतं. आम्ही पण कधी कधी कन्फ्युज होतो समर्थन करत असताना पारगाव टीम. तर पाहूया पुन्हा एकदा सामना. आता मात्र रंगत स्थितीमध्ये चेंडू आणि धावांचं समीकरण. नऊ चेंडू 17 धावा. आणि इथे मात्र प्रीतमच्या बॅट मध्ये चेंडू गेलाय. वा काय थेट लावलं क्षेत्ररक्षकाने. दमदार क्षेत्ररक्षक. इथे मात्र दुसरीसाठी प्रयत्न चालू आहे. बॅकअप चांगला मिळतोय, बॅकअप चांगला मिळतोय. आणि संघाची धावसंख्या पुढे सरकली. इथे मात्र बघा 1-1 धाव अतिशय महत्वाचे. तिकडे विमान उरतात, तिकडे मात्र खेळाडू षटकार चौकार. मारू दे षटकार, धावू दे 4. दादू 108 वन्स मोर. धावा झाल्या दापलकावर. बघा 30चं टार्गेट आहे. आणि या टार्गेट या धावा काढताना सुद्धा नाकी 9 येतात.
ये खेल नहीं बच्चों का, यहाँ पे तेल निकलते अच्छा अच्छा का. ये क्रिकेट आहे मेरे दोस्त. प्रीतम साठी चेंडू पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी येते मात्र बघा क्षेत्ररक्षक वेगाने येतो आहे. वाह आणि बॅकअप सुटला त्याचा फायदा होता. तसा बॅकअप सुटला तसा मात्र धावा पूर्ण करतात. बघा काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र चेंडू आणि धावांचं समीकरण येऊन ठेपलाय. 30चा टार्गेट असताना धावा धपकार लागल्यात आतापर्यंत. टोटल स्कोर झालाय 18 आणि गरज असेल येणारे चेंडू आणि धावांची गरज 7 चेंडू 12 धावा. 7 गेंदे 12 के दुरी. भूषण निकम और एक कप लाव. 7 गेंदे 12 के दुरी. 7 गेंदे में 12 बनाने हैं. 7 चेंडू 12चं समीकरण असेल. 7 चेंडू 12 धावांची गरज. बघूया काय होणार काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त रंगाचा सामना पाहायला मिळतोय. विनीतचा चेंडू हेलिकॉप्टर लुक लगावलाय आणि घेत पाटीलची केली संपुष्टात. और नए बल्लेबाज ऋषभ तारेकर मैदान के अंदर. ये भूषण निकम जो कहा जाए ना, पहले भी वैसे ही मुकाबला हुआ था. जो विपुल ने जीत दिलाई थी, अभी कौन जीत दिलाएगा इस मुकाबले में. पानी पानी भेजो मैदान के अंदर. ये हमारे पंच इशारा कर रहे हैं, पानी भेजो. दमदार कामगिरी देखो हमारे अभी जीतेकर पानी लेके जा रहे हैं. पानी बिना जीवन अधूरा है. जलपान. अभी तो जीतने के लिए रन होंगे, गेंदे होंगी. 7 चेंडू 12 धावा. 2 षटकार तुम्हाला मारावे लागतील 7 चेंडू मध्ये. 6 गेंदे 12 की दूरी. चलो स्पीड अप कीजिए प्लीज और पानी पीते समय नीचे बैठ के पिए. तर आमचे बंधुराज विनायक पाटील म्हशाची यात्रा करून आज मात्र स्पर्धेसाठी उपस्थित आलेत. आणि विनायक पाटील केतन मेर 6 गेंदे 12 की दूरी और जाने की टास्क न तरीकर. टास्क कौन निकला काय निर्णय. क्षेत्ररक्षण स्वीकारले पारगाव संघाने. तर भिंगारी सिद्धिविनायक भिंगारी. संघ भरपूर बदलले, नाव नाही बदलला. एकच नाव सिद्धिविनायक भिंगारी. गणपती बाप्पा मोरया. आने वाली गेंदे होगी 6 और बनाने पड़ेंगे 12. आर्यन गेंदबाज. 6 गेंदे 12 की दूरी. प्रीतम दलवी और उसका साथ निभाएगा ऋषभ तारेकर. 6 चेंडू 12ची गरज. पहिला चेंडू मेडिकल क्षेत्राकडे ट्रॅव्हल झाला. चेंडू मात्र इथे मात्र बघा काय घडतंय. आणि इथे मात्र काही गरज नसताना कशाला कशाला वेळेपणा तू केलास रे. धावता धावता फुकट तू रन आउट झालास रे. बॅट पॅव्हिलियन. बेलवली संघ माजी सरपंच नरेशजी पाटील साहेबांचं आगमन. सॉरी आउट नाही, क्षमा साहेब. रन नाही रन नाही. क्षमा साहेब क्षमा साहेब. पंच काय राजेश पाटील. निर्णय दिला जाईल. एकच धाव असेल. हा सन्माननीय आदरणीय श्री माजी सरपंच नरेशभाई पाटील आणि आमचे उत्कृष्ट लेफ्ट हँड गोलंदाज आमचे बालूसाहेब यांना विनंती करतो आपण या मंचावर. आणि नरेशभाई पाटील आणि त्यांना दाद्याला विनंती करतोय की आपलं शुभ असते नरेश पाटील साहेबांचं 40+ आणि बालू साहेबांचं स्वागत करायचं आहे. बघा भूमिपुत्रामध्ये पण खेळतात, बेलवलीमध्ये पण खेळतात. वीर दौडले 7 जण एवढे भारी आहेत ना, भाल्या भाल्यांना नमवतात. दमदार कामगिरी. आणि श्यामशेठ पाटील खजिनदार चिंचपाडा पनवेल तालुका 40+ मास्टर आणि रायगड 40+ मास्टरचे खजिनदार त्यांना विनंती करतो चिंचपाडा गावातील श्यामशेठ पाटील आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थानपन्न व्हा आणि आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सरस स्वागत. लेजंड खेळाडू 4 बाईकचा मानकरी सोन्या गायकवाड यांना आपण पाहू शकाल. केतनने 1 बाईक जिंकली यंग मध्ये, 40 मध्ये नाही. आणि रोशन मेहरने पण 1 बाईक जिंकलेली आहे. आता मात्र झुंज कडवी झुंज द्यावी लागेल. 5 चेंडू
11 धावांची गरज. आर्यन आणि त्यांच्या समोर आहे विपुल म्हात्रे. 5 में बनाने है 11, यानी कि अभी तक मैच में जान है दोनों की तरफ से. अभी तक कोई हारा नहीं, कोई जीता नहीं, क्योंकि शर्त रेस अभी खत्म नहीं हुई. बघा पुढचा चेंडू. विपुल म्हात्रे बघा जबरदस्त कामगिरी करतोय. इथे मात्र एक धाव तर पूर्ण केली दुसऱ्या प्रयत्न, परंतु नकार. 4 चेंडू आणि गरज असेल 1 षटकार आणि 1 चौकाराची. 10 धावांची गरज. 4 मध्ये बनवायचे 10. दर विपुल म्हात्रेने हा सामना जिंकवला तर सोन्या गायकवाड यांच्याकडनं काहीतरी गिफ्ट दिला जाईल विपुलला. पाहूया बॅटर दिलेले आहे सोन्याने, आता काय देतात बघू. पाहूया पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. 10 धाव्यांची गरज. येणारे 4 चेंडू 10ची गरज. बघा जबरदस्त. केतन मेहर वल्लेत स्क्वेअर मारा, अतिरिक्त मारा, दिशाहीन मारा. 4 चेंडू 9 धावा, 1 षटकार आणि कंपल्सरी 3 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. दमदार दमदार. 40+ तांबे कोलीवाडा, 40+ चॅलेंजर बेलवली, 40+ चॅलेंजर जवानमान पारगाव आणि 40+ भिंगारी. सर्व संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण मंचावर स्थान बनवा. आपलं यथोचित स्वागत करण्यात येईल स्पर्धेच्या माध्यमातून. प्रीतम दलवीसाठी चेंडू हा आलाय आणि चेंडू जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालाय. बघा आमचे बंधुराज आयोजक सचिन पाटील, सुहास पाटील यांची उपस्थिती थोड्याच वेळामध्ये लागेल आणि ते ऑन ड्युटी आहेत. बंधू त्यांच्याकडनं सुद्धा स्पर्धेला शुभेच्छा. आणि ज्या ताईनं सचिन पाटीलवर दमदार प्रेम केलं, सर्वांवर दमदार प्रेम केलं, ती सुवर्णाताईला सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून देऊया भावपूर्ण श्रद्धांजली. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. षटकाधिपूरचा चेंडू. वाह काय चेंडू टाकलाय, काय व्हेरिएशन आहे, काय गती आहे, काय वेग आहे, काय टप्पा अचूक. आणि आता मात्र गरज असेल चेंडू असतील 3 आणि गरज असेल 7 धावांचे. अरे काय करत बाबा श्यामा साहेबी, वारंवार चुकी होते. लक्ष्मण लक्ष ठेव, सिच्युएशन मध्ये सामना आहे. 2 चेंडू 7 ची गरज. 2 गेंदे 7 की दूरी. ये देखो ये प्रीतम दलवी है. ओ क्या बढ़िया फील्डिंग. इथे मात्र आता मात्र 6 से 8 जात वाट उंडनट. 7 घेताना आता मात्र दोन्ही संघाच्या भाषा पासपूस करणार गोरक्षनाथ पवार. 1 चेंडू आणि गरज असेल कंपल्सरी 5 धावांची. पंजा षटकारच मारावं लागेल. आने वाली गेंदे होगी 1 और कंपल्सरी चेसिंग में गरज है 5 रन की, यानी कि 6 बनाने ही पड़ेंगे पारगाव टीम को जितना है. तो 1 चेंडू 6. याच्यानंतर केतन मेहर तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे आणि भिंगारी टीम सचिन परदेशी आणि स्वप्नील मडवी तुम्हाला करायची आहे फलंदाजी. मीनाथ तारेकर तयार आहेत आणि आमचे भाई माजी सरपंच नरेशभाई पाटील आणि पारगाव संघाचा लेजंड खेळाडू ज्याने भरपूर रती महारथी घडवलेत नरेश गायकवाड. आपण जर या स्पर्धेत आनंद घेत असाल तर आपली मॅच पुढे चालू होईल, आपण संपर्क करा. चला केतन मेहर, भूषण निकम धाव द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. बघा 1 चेंडू. पाहूया शेवटचा 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. बघूया फलंदाज काय करणार या चेंडूवर. अप्रतिम कामगिरी. आणि इथे मात्र सामना बिन झालाय. साची स्पोर्ट्स ओवले संघ हार्दिक अभिनंदन. काय गोलंदाजी केली ती, मात्र गोलंदाज होता शेवटचा. दमदार कामगिरी केली आर्यन आणि तोच ठरला या स्पर्धेचा. आता मॅन ऑफ द मॅच देऊया तर काढलं जाईल. आमचे भाई गायकवाड कोण आहे सांगा. तर मी विनंती करतो आमचे ट्रॉम्बे कोलीवाडाचे प्रतिनिधी टीम, आपण या स्पर्धेमध्ये निनाद तारेकरचा तुम्हाला जसा फोन केला तसा तुम्ही एका कॉलवर इथपर्यंत आलात. त्यामुळे आपण ट्रॉम्बे कोलीवाडा संघाचं प्रतिनिधित्व करतोय. सरस स्वागत. नरेशभाई पाटील या आपले सुद्धा सरस स्वागत. बेलवली
भिंगारी 40+, बेलवली 40+, पारगाव 40+ आणि ट्रॉम्बे 40+. चारही संघांचं करूया स्वागत. माजी सरपंच नरेश पाटील एक हास्यमुक्त चेहरा आणि आमचे साडो यांचं करूया आपण सरचे स्वागत. तर वळूया पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच देतोय. आता मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो मात्र ज्याने जबरदस्त कामगिरी केली तो मात्र